चळलं मेलं ते लक्षण. आता काय म्हणे, तर नागोजी बाबांसाठी पंचपक्वान कर. मी काय दासी आहे त्यांची की बटीक? सगळी मरमर मीच करायची, सगळा स्वयंपाक मीच करायचा, सगळ्यांच्या जिभेचे चोचले मीच पुरवायचे, रांधावाडा उष्टी काढा. आणि हा वहिनी, ह्यांच्या हातात मात्र पेढी. ह्या बाईला इतका हव्यास आहे ना सोन्याचा, वर जाताना पण सोन्याचे दागिने पांघरून जाणारे की काय कोण जाणे. तुम्हाला सांगते ना, अख्ख्या घरातल्यांचे दागिने हिच्या हातात, माझे दागिने पण हिच्याचकडे. असला जळफळाट होतो ना माझ्या जीवाचा. पण काय करणार ना, कोणाला सांगू? माझं नाणच खोटं आहे ना. आमचे हे काही कमवत असते, काही मिळवत असते, तर कोणाला सांगायचं? पण कमवतायत कसले, उलट आहे तेच गमवायला बसले जुगारात. म्हटलं नवरा आणि मुलगा आधार होतील मला, पण कसलं काय, मुलगा सुद्धा वहिनीचाच साखर. बरं, ह्या घरात देवाचं नाव घ्यायची खोटी, विठ्ठलाचं तर नाव सुद्धा घ्यायचं नाही. वच्छे, भगवंता तू सांभाळ बाबा आता. पण दिनूचं लग्न झालं ना की मात्र सगळी जबाबदारी मी तिच्या अंगावर टाकणार आहे, माझ्या अंगावरची सगळी कामं तिच्यावर ढकलणार आहे. मग मात्र मी कोणाचं ऐकणार नाही, सांगून ठेवते.